बॅक टू माय ब्लॉग. ॲक्च्युली आज मी ब्लॉग बनवणार नव्हते, पण आम्ही अंबरनाथच्या शिव मंदिरला आलो. मी खूप वर्षाने आली, मम्मी तिकडे चालली आहे, तर आम्ही हार फुलं घेतले अँड मी घेतले. हां, ॲक्च्युली मी खूप वर्षांनी येते ह्या मंदिरात. खूप वेळा विचार केला मी विचार केला व्हिडिओ बनवूया, एक ब्लॉग करूया, आणि बघा नवरा नवरी येत आहेत समोरून, न्यूली मॅरिड. कुठे दिसले का? दिसलं? खरंच प्लॅन नव्हता ब्लॉग बनवायचा. इकडे तुम्ही चप्पल काढू शकता किंवा शॉपमधून तुम्ही जेव्हा हार फुलं घेता. पहिले चल तुझे. हां चल. यू कॅन सी खूप मोठा परिसर आहे मंदिराचा, आणि मंदिर पण मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवलंच. इकडे मागे देवीचं मंदिर आहे, इकडून एंट्री आहे, सो आम्ही तिकडे पण जाऊन येतो. आणि ना खरं मी आता वाजलेत 7:15, तरी बराच उजेड आहे. खरं तर मी डे लाईटमध्ये यायला हवं होतं, पण इट्स ओके, नेक्स्ट टाईम मी नक्की येईन. अँड जस्ट सी दिस टेम्पल. बघा असं आहे टेम्पल, आणि इथे मंदिर आहे. इकडे मम्मी खाली गेली आहे, जाऊन बघूया जरा. मला ते हार फुलं फेकायची होती, त्यामुळे आम्ही तिकडे पाण्यात टाकून आलो. अँड हे बघा, हे जे पाईप आहे ना, ह्या पाईपमधून ते बाहेर पडतं, सो सेफ आहे. हां हो ना, थोडं उजेडात यायला हवं होतं, बट ठीक आहे, चलो नो इश्यू. इथे माताचं मंदिर आहे, इथे देवीचं मंदिर आहे. मम्मी आणि त्यांनी टिक्का लावला, पण तो सगळं खाली झाला. घाम आला विदिन 2 मिनिट्स. हां, लिटरली 2 मिनिट्स. तुम्हाला ना, मी कोबरा खाते ॲक्च्युली, मी तुम्हाला एंट्री दाखवते. हे दिसतं समोर ब्रिज, ही बॅक साईड आहे, आणि आम्ही जिकडून आलो ना ती फ्रंट साईड आहे. पण मोस्टली लोक इथूनच येतात, आणि समोरून अंबरनाथचा रस्ता जातो. इकडे आतमध्ये अंबरनाथचा रस्ता जातो. मम्मी गेली येताना, मम्मीला थोडंसं चक्कर सारखं झालं. मम्मीला लाईन बघून करत चक्कर, थोडं बस लाईनचं नाही, मला काय मी तिकडे गरम सारखं होतं ना. तुम्हाला लाईन दाखवते, इथं लाईन म्हणजे ही काहीच नाही आहे. जेव्हा शिवरात्री वगैरे असते तेव्हा तो यो लाईन असते. काय नाही, किती गरम आहे माझी. हा मंदिरचा परिसर आहे. दिस इज द क्यू. दिस इज माय मदर. हां, त्याचा परिसर मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली खूप शूट नाही करत आहे. ही एंट्री आहे. काय झालं माहिती आहे, आधी आम्ही दर्शन करून आलो, आणि मम्मीने घरातून पाणी आणलेलं चढवायला, पण मम्मी विसरली. मम्मी परत बॉटल घेऊन गेले आणि पाणी चढवलं, आणि मला 5 ते 10 मिनटं मी आले आतमध्ये, बट त्यांनी मला हे लावलं नंतर बाहेर आल्यानंतर. आणि मग त्यांनी मला हे लावलं बाहेर आल्यावर. बट ठीक आहे, खूप छान झालं. म्हणजे 2 वेळा दर्शन झाले, आणि इकडून आम्ही सामान घेतलेलं मागे. सो आता आपली चप्पल वगैरे घेऊ आणि जाऊ घरी. सो स्टे ट्यून. आणि आता येताना आम्ही इकडून आलेलो, पण आता तिकडे सुनसान आहे. इकडून आम्ही हार फुलं घेतलेली, तर तिकडे चप्पल पण ठेवलेली, घेतली चप्पल. अँड ही एक दुसरी साईड आहे बाहेर जायची, मी तुम्हाला मगाशी तिकडून दाखवलेलं ना. सो आता ना मम्मीला थोडं गरम होत होतं, तर मम्मीने पाणी घेतलं आहे मागे. अँड मंदिर खूप छान आहे, तुम्ही पण या कधी अंबरनाथला आलात तर. अँड आता मी चाललो घरी. जाताना काहीतरी घेऊ खायला वगैरे, किंवा नाही पण घेऊ, किंवा लिक्विड डाएट खूप जास्त करायचं उन्हाळ्यात. सो विल टेक ORS किंवा असं काहीतरी, सो दॅट थोडं बरं वाटावं, कारण खायची इच्छा तर एनिवेज होत नाही. मम्मी आली मला. आज दुपारीच आम्ही वडापाव खाल्ला. काल मी सेटवर वडापाव खाल्ला, सो आता नो वडापाव प्लीज, नो वडापाव. आता आम्ही चाललो घरी, बघू आम्ही काहीतरी खायला घेऊ, लेट्स सी. सो आता जरा रिक्षा वगैरे बघतो आम्ही. आता आम्ही मंदिरातून आलो बाहेर, आणि इकडे ना एक वडापाववाला मावशी आहे, त्यांचा वडापाव अमेझिंग असतो,
खूप छान टेस्ट असते आणि मला वाटतं 15 रुपयाला आहे ना मम्मी, किती रुपयाला वडापाव? 15 to 20 रुपीजचा आहे, पण खूप छान वडापाव असतो. तर मला तर मी मम्मीला म्हटलं मला नको आहे, पण मम्मीला खायचं आहे, सो मम्मी घेते आणि मी ओट्स खाणार आहे. बट खूप बरं वाटलं आज मंदिरात. मी अंबरनाथ मंदिरात म्हणजे शिव मंदिरात ऑलमोस्ट 3-4 इयर्स नंतर आले, म्हणजे इतक्या जवळ राहून पण, कारण ट्रॅव्हल इतकं व्हायचं आणि नंतर घरी आल्यावर खूप थकायला व्हायचं. सो त्यामुळे मी आलेच नाही इकडे खूप वर्ष, पण आज फायनली आले. आणि हे बघा ना, आणि त्यांनी हे असं लावलं आहे, छान दिसतं आहे ना. अच्छा, नेक्स्ट मंथ मी कुठेतरी चालले आहे फिरायला. महादेवांचंच मंदिर आहे. कुठे चालले ते तुम्ही गेस करा. मम्मीचा बर्थडे आहे, सो मम्मीच्या बर्थडेला आम्ही चाललो आहे फिरायला.